श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वप्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा बघत असाल व्हिडिओ तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण लाईक आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील, नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे. कारण प्रत्येक जण म्हणजे प्रत्येकाचं असं म्हणणं असतं, सर्वांचं असं म्हणणं असतं, बरेच जणांचं असं म्हणणं असतं की आम्ही स्वामी सेवा केली, स्वामी सेवा केल्यानंतरच आम्हाला खूप अडचणी आल्या, स्वामी सेवा करूनही एवढ्या मोठ्या अडचणी आल्या. तर असं का होतं, असं कशासाठी होतं, हीच माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. स्वामी सेवा करत असतानाही आपल्या अडचणी का वाढतात, तर आणि अडचणी वाढण्याचं कारण काय आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर हीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि जे काही सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐका आणि त्याप्रकारे सर्व काही करा. तर कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस आपल्यासोबत बरंच काही भांडवल घेऊन येत असतो. जसं आपलं म्हणजे बँक बॅलन्स आपलं कसं असतं तसं आपण पूर्वीच्या जन्माचं बँक बॅलन्स घेऊनच आपण जन्माला येत असतो. तर ते पाठीमागचे कर्म आपले असतात, ते जे काही चांगले असो वाईट असो, जे कर्म आपण घेऊन आलेले आहेत तर त्याची परतफेड आपल्याला ह्या जन्मामध्ये करायचीच आहे. पण आपल्याला ह्या जन्मामध्ये त्याची परतफेड करायची आहे म्हणून आपण काहीच करायचं नाही आहे का, देवदेव करायचं नाही, सेवा करायची नाही असं नाही आहे. ते अगोदर पण वाईट कर्म केलेले आहेत आणि आता पण ते वाईट कर्म भरून निघावे म्हणून काही करायचं नाही असं नाही. आत्ता तुम्ही स्वामी सेवा करताय, जे काही कुठल्याही सेवा तुम्ही करतात तर त्याचं ज्यावेळेस आपलं वाईट होत असतं त्यावेळेस आपण ज्या सेवा करतो त्या सेवा तिथे आडव्या येतातच. जसं की म्हणतात बघा, हात जाणार होता पण बोटावर निभावलं, असं म्हणजे जे आपल्यासोबत खूप काही मोठं होणार होतं, पण आपण स्वामींची सेवा केली, आपण स्वामींची सेवा केली, पारायण केलं, जे काही तुम्ही केले त्याच्यामुळं ते थोडक्यात निभावलं असं असतं. पण ह्या गोष्टी सर्वांना लक्षात येत नाहीत. असंच वाटतं की आपण एक पारायण केलं की त्याचं फळ लगे मला भेटावं. कसं असतं, आपली इच्छा, आपली जे देवाला मागण्याची वृत्ती असते ती खूप काही मोठं असतं, मला खूप काही जास्त पाहिजे असतं. पण आपण सेवा करतो किती एक सेवा करतो, 2 सेवा करतो, छोटीशी सेवा करतो आणि आपल्याला पाहिजे असतं देवाकडून खूप काही मोठं. पण एक लक्षात घ्या, ज्यांच्यासोबत स्वामी आहे त्यांचं कधीच वाईट होत नाही, कधीच काही वाईट होऊ शकत नाही. उशिरा का होईना, थोडंसं देव परीक्षा बघतातच. परीक्षा बघतात म्हणजे देवांना परीक्षा बघण्यामध्ये आनंद नाही. परीक्षा म्हणजे काय असतं माहिती आहे का, ते पाठीमागचे कर्म असतात, ते कर्म तुमच्या म्हणजे चांगल्या कार्यामध्ये अडथळे आणतात. देऊन परीक्षा नाही बघत ते. ज्यावेळेस कसं असतं माहिती आहे का, शरीराला एखादी आपण व्यसन करतो, म्हणजे कुठली व्यसन तुम्हाला आहे तर ते जर तुम्हाला व्यसन सोडायचं असेल त्यावेळेस तुमचं शरीर साथ देत नाही. त्याच प्रकारे असं आहे की तुम्ही ज्यावेळेस आपण स्वामी भक्ती करतो, स्वामी सेवा करतो, आपण मंत्र जप करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या शरीरामधली वाईट जी शक्ती असते, निगेटिव्हिटी असते, ती वाईट शक्ती ह्या सेवा करू देत नाही, अडथळा आणतेच. तर आपण त्याच्याकडे न लक्ष देता आपल्याला हे करायचंच आहे, स्वामी सेवा करायचीच आहे आणि आपल्याला पारायण करायचंच आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आणि ते करतच राहायचं. एकदा तुम्हाला स्वामींची गोडी लागली आणि एकदा स्वामींच्या नामांची गोडी लागली की त्याच्या पुढे ती जी वाईट शक्ती आहे, निगेटिव्हिटी आहे, ती एकदम नाहीशी होऊन जाण्यास मदत होते. थोडा अगोदर तुम्हाला त्रास होतो. आता काय तुम्हाला मी म्हणजे असंच एक उदाहरण देते मी तुम्हाला. काय होतं माहिती आहे का, आपण म्हणजे पारायण चालू आहे, आपलं पारायण चालू आहे, आपण पारायण करायला सुरुवात केली, 1-2 दिवस झाले आणि त्यामध्येच आपल्या घरात काहीतरी वाईट घडतं. पण त्यावेळेस आपल्या मनात असं येतं की मी तर स्वामींची सेवा करते, मी स्वामींचं पारायण करते, एवढंच कटाक्षाने पारायण करते आणि व्यवस्थित पारायण करते, तरी पण असं का? कारण हीच तर खरी परीक्षा असते की त्यावेळेस तुम्ही ते अर्धवट सोडता की त्याला पूर्ण करता.
बरेच जणांचं असं म्हणणं असतं की मी एवढं म्हणजे करते तर वाईटच होते तर मी आता करणारच नाही, असं नसतं. देव परीक्षा बघतात, वाईट अडचणीमध्ये येतात, तर आपण ते सोडून द्यायचं नाही, अर्धवट आपण करायचं नाही, ते तुम्हाला पूर्णच करायचं आहे. पण हे लक्षात घ्यायचं की हे होणार होतं, थोडंच झालं, याच्यापेक्षा काहीतरी वाईट होणार होतं, पण ते स्वामी सेवा केल्यामुळे टळलं. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. यासाठीच हा मी व्हिडिओ बनवलाय की ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. प्रत्येक जणांना असं वाटतं की लगेच सेवा केली आणि त्याचं लगेच फळ भेटतं, असं नसतं. आता बघा, सर्व म्हणजे काही जणांचं असं पण म्हणणं असतं की मी सेवा करते, सगळ्या म्हणजे पूर्ण सेवा करते, पण त्याचं फळ मला भेटत नाही, अडचणी वाढतच राहतात. माझ्या अडचणी तर काही कमी होत नाहीत, माझ्या अडचणी वाढतात, पण मला सेवा करून चांगलं वाटतं, मला सेवा करून प्रसन्न वाटतं, आनंद वाटतो, आणि सेवा केल्यानंतर मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि मला ताकद मिळते. पण अडचणी काही कमी होत, पण त्या अडचणीला सामोरं जाण्याची ताकद मला या सेवा केल्यामुळं ती ताकद मला भेटते, असं बरेच जणांचं म्हणणं असतं. तर कसं असतं माहिती आहे का, तुम्ही म्हणजे तुम्ही तुमची जी वाट बघण्याची जी क्षमता असते, तर तुम्ही वाट बघण्याची क्षमता ठेवा तुमच्यामध्ये. श्रद्धा सबुरी, म्हणजे श्रद्धा ठेवली आणि सबुरी ठेवली, तर श्रद्धा असेल तर तुम्हाला श्रद्धा आणि सबुरी, तुमची श्रद्धा ठेवा आणि वाट बघण्याची ताकद ठेवा, तर तुम्हाला फळ नक्कीच भेटतं. याचं उशिरा का होईना फळ भेटतं. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला योग्य वेळ आल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. योग्य वेळ आल्यानंतर स्वामी कुणाचंच काही ठेवून घेत नाहीत, त्यांची परतफेड ते करतातच. स्वामी आपल्या लेकरांना कधीच नाराज करत नाहीत, पण तुम्ही लगेचच निराश होता, लगेचच हतबल होता आणि लगेच तुम्ही टोकाचा निर्णय घेऊन मोकळं होता. पण तसं नाही, तुमची सहनशीलता असणं गरजेचं आहे. तुमची सहनशीलता वाढवा तुम्ही, आणि तुम्हाला नक्की फळ भेटेल. स्वामी सेवा करा. स्वामी सेवा केल्याने कधीच कुणाचं वाईट झालं नाही आणि होणारही नाही. जे स्वामी भक्त आहेत त्यांचं तर वाईट कधीच होणार नाही. त्यांचं रक्षण करणारे करता करविता आपले ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ आहेत. तर स्वामी समर्थांचे जे भक्त आहेत त्यांचं कधीच वाईट होत नाही. पण वेळ, आपले कर्म जे असतात ते पण, आणि हे पण एवढं खरं आहे की आपले जे कर्म असतात ते आपले कर्म, आपण जे कर्म केले आहेत त्याचे भोग आपल्याला भोगावंच लागतं, त्याची परतफेड आपल्याला करावंच लागते. पण ते भोगावे कसेही आपल्याला भोगायचेच आहेत. म्हणून स्वामी सेवा आपल्याला थांबवायचं नाही. त्याच्यातलाच कोणता तरी भाग आपला कमी व्हावा, आपल्या कर्माचं ओझं कमी व्हावं, म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात. तर तुम्ही सेवा करत राहा. स्वामींवर अविश्वास दाखवू नका. स्वामी कुणाचंच काही ठेवून घेत नाही. स्वामी फळ देतातच. स्वामी आपल्या लेकराचं रक्षण करतातच. स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामींची सेवा करा. स्वामींना विसरू नका. जे तुम्हाला मी सेवा सांगते, नामस्मरण असते, ते स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही दंग व्हा, मग्न व्हा. स्वामी तुमच्या चराचरात आहेत, तुमच्या प्रत्येक ठिकाणी स्वामी आहेत. प्रत्येकाचं रक्षण स्वामी करतात आणि याच्यानंतरही करणारच. स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामींची पूजा करा. स्वामींचं जेवढं होईल तेवढं तुम्ही स्मरण करत जा. तुम्हाला काही पारायण वगैरे होत नसेल तर तुमच्या हृदयामध्ये स्वामींचं मंत्राचा जप असू द्या. स्वामींना तुमच्या हृदयामध्ये सतत तुम्ही स्वामींचं आठवण ठेवा. तर त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल. तर स्वामीवर कधी अविश्वास दाखवू नका. स्वामी कधीच कुणाला निराश करत नाहीत, हतबल करत नाही आहेत. स्वामी सतत तुमच्या पाठीमागे असतात. पण तुम्ही ओळखायला शिका की कुठे स्वामींनी तुमची मदत केली, स्वामी कुठे थांबले आणि कुठे. एकदम बघा, तुम्ही कधी तुमच्यासोबत असं झालं का, तुम्ही एकदम निराश झाला, तुम्हाला खूप टेन्शन आले, खूप काही झाले आणि एकदमच स्वामींची कुठेतरी रिंगटोनचा आवाज येतो स्वामींच्या, किंवा कुठं आपण मोबाईल बघत असतो त्यावेळेस वॉलपेपरवर स्वामींचं चित्र दिसतं, एकदमच येतं. तर त्यावेळेस आपल्या मनाला असं वाटतं की अरे बापरे, स्वामी आहेत आपल्या पाठीशी, अरे बापरे, म्हणजे आपण स्वामींना विसरलो की काय, स्वामी आहेत तर माझं काहीच वाईट होणार नाही, असं तुम्हाला नक्की वाटेल. त्यासाठी स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामींची सेवा करा. तुमचं सगळं चांगलं होईल. चला तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया आणि स्वामी चरणी रुजू करते आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.